नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या सब्जेक्ट मध्ये आपण टॉपिक ग्रॅव्हिटेशन याबद्दल माहिती घेत होतो. या टॉपिक मध्ये माहिती घेत असताना आपण केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन याबद्दलचे 3 लॉज त्या ठिकाणी प्रेडिक्ट केले किंवा त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या ठिकाणी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आता अकॉर्डिंग टू द केपलर यांच्या मते प्लॅनेटरी मोशन कशी चालते याबद्दलचे 3 नियम प्रेडिक्ट केले गेले. टू स्टडी of that Kepler's law, the Newton formulate its own law which is universally accepted. केपलर यांनी मांडलेल्या त्या 3 नियमाच्या आधारे न्यूटन यांनी एक लॉ त्यांचा प्रेडिक्ट केला की जो युनिव्हर्सनं त्या ठिकाणी विश्वानं मान्य केला, आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, की ज्याचा उपयोग आपल्याला युनिव्हर्स मध्ये सर्वत्र होऊ शकतो अशा दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिला. मग अशा लॉ त्या ठिकाणी प्रेडिक्ट करत असताना त्यांचं स्टेटमेंट काय आहे, त्या लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, प्रत्येक ऑब्जेक्ट, विश्वातील प्रत्येक ऑब्जेक्ट मीन्स एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे काय करेल, खेचून घेईल. विथ डेफिनाइट फोर्स, कशामुळे, एका ठराविक अशा डेफिनाइट फोर्समुळे आपल्याकडे ओढून घेईल. विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, की जो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. कुणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल, की जो फोर्स त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कुणाशी, तर त्या ठिकाणी त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रोडक्टशी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. आणि and inversely proportional to the square of distance between them, आणि त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये असलेल्या डिस्टन्सच्या स्क्वेअर शी तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता हा डिस्टन्सचा स्क्वेअर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणून याला आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ देखील म्हणतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ देखील किंवा इनव्हर्स स्क्वेअर लॉ मध्ये याची गणना केली जाते. तर अशा प्रकारचा या ठिकाणी हा ग्रॅव्हिटेशन चा जो न्यूटन्स लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, तो आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आता याचं एक्सप्लेनेशन बघत असताना आपल्याला विचार करता येतो, काय सांगितलं, एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्ट, सपोज दिस इज वन ऑफ द ऑब्जेक्ट, दिस इज अनदर ऑब्जेक्ट, ईच हॅव डिफरंट मासेस, प्रत्येकाचे मासेस वेगळे, दे आर केप्ट फ्रॉम इच अदर बाय डिस्टन्स, एका ठराविक अंतराने एकमेकांपासून काय आहे, सेपरेट आहे. According to Newton's law, what we can say that this object exert the force on this object to attract it itself. ही ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टवर काय करेल, फोर्स अट्रॅक्ट करेल, की जेणेकरून ही ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करेल. एक्झॅक्टली न्यूटन काय सांगतात, प्रत्येक ऑब्जेक्ट ती ॲबिलिटी, म्हणजे ही ऑब्जेक्ट काय करेल, या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करते, and that should be attract to this object towards itself. This attractive force, हा जो दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये असलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, तो अट्रॅक्टिव्ह फोर्स काय सांगितलंय, द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस ची डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम त्यांच्याशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल, असं त्या ठिकाणी सांगितलं. मग हे सगळं एक्सप्लेन करत असताना किंवा हे एक्सप्लेनेशन आपल्याला मिळवायचं असेल, देन वी हॅव टू कन्सिडर दॅट विल द एक्सप्लेनेशन ज्यावेळेस विचारायचं त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मांडावं लागेल. जसं या दोन ऑब्जेक्ट मी आता काय केलं, कन्सिडर केलं, तसं इथे आपल्याला काहीतरी मांडावं लागेल. कारण फिजिक्स म्हटलं, फिजिक्स इज द वन ऑफ द कन्सिडरेशन, फिजिक्स हा सब्जेक्ट जसा की आपण कन्सिडर करतो, अँड देन वी गॉट द रियालिटी. सो दॅट शुड बी अबाउट द एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन मध्ये आपण त्या ठिकाणी विचार केला, कन्सिडर टू ऑब्जेक्ट विथ द मासेस. दोन ऑब्जेक्ट असे कन्सिडर करा की ज्याचे मास काय आहे, m1 and m2. सपोज दिस विल बी द वन ऑफ द ऑब्जेक्ट, दिस इज द अनदर ऑब्जेक्ट. फर्स्ट ऑब्जेक्ट हैव a mass m1, second object have a mass m2, kept at a distance r from each other. आणि दोन्ही ऑब्जेक्ट या ठिकाणी एकमेकांपासून, ही ऑब्जेक्ट आणि ही ऑब्जेक्ट एकमेकांपासून किती अंतरावर ठेवलेले, r एवढ्या डिस्टन्सवर ठेवलेले. तुमच्या पुस्तकामध्ये तर d असं अंतर लिहिलेलं आहे,
you can write that B R, that should be the consideration as you wish. So that will be the R. Now आता जर आपण या ठिकाणी डायग्राम बघितली तर आपल्याला किंवा या डायग्रामचं कन्सिडरेशन बघितलं की यावरून आपल्याला काय सांगितलं की या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून काही अंतरावर आहेत. अकॉर्डिंग टू न्यूटन्स law statement, according to the statement of this law, या लॉचं स्टेटमेंट जर विचारात घेतलं तर काय सांगता येतं या दोन ऑब्जेक्ट मध्ये कोणता फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. This attractive force is directly proportional. This is sign of the directly proportional to the product of masses. त्याच्या मासेसचा प्रोडक्ट म्हणजे इथे m1 into m2 या दोघांचा गुणाकार. So that should be right in term of this. Suppose that is equation first. Next, another, what is the condition? Inversely proportional to the square of distance between. Inversely proportional. F is inversely proportional to the r square. आता इथं डिस्टन्स इनवर्स आहे म्हणून आपल्याला काय म्हणतो इनवर्स स्क्वेअर लॉ देखील म्हटलेला आहे. सो F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर. इक्वेशन नंबर सेकंड. आता हे दोन्ही इक्वेशन एकत्रित जर आपण मांडले फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट that F is directly or inversely proportional to m1 into m2 divided by r square. So by using this we can remove this proportionality sign. Proportionality sign जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर एक कॉन्स्टंट यूज करतो. न्यूटन यूज दॅट कॉन्स्टंट कॉल्ड एज g. So F is equal to g, that is the capital G, m1 into m2 upon r square. So this is the one of the formula to calculate the force of attraction or attractive force between the two objects. दोन ऑब्जेक्ट मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फोर्स या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज केला जातो. व्हॉट इज द युनिट? युनिट इज द न्यूटन इन केस ऑफ SI सिस्टीम अँड इन केस ऑफ JGS सिस्टीम डाइन इज द युनिट ऑफ फोर्स. आता अशा प्रकारच्या दोन ऑब्जेक्ट मध्ये की जो r एवढ्या डिस्टन्स मध्ये त्या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत त्यामधला हा फोर्स आपल्याला काय करता येतो, कॅल्क्युलेट करता येतो की जेणेकरून आपल्याला कळते कोणती ऑब्जेक्ट कोणाकडे अट्रॅक्ट होते. आणि मग त्यामध्ये त्या ठिकाणी आपण असंही म्हणतो की हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय नाहीये तर हा वीक फोर्स आहे, लॉंग रेंज फोर्स आहे. म्हणजे हा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी वीक असल्यामुळे जवळच्या अगदी जवळच्या दोन ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा तो अट्रॅक्ट होईल का नाही हे सांगता येत नाही. जसं आपण आपला मित्र जर एकाच बेंचवर बसलेला आहे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतो का नाही होतो, पण वाटतं का आपल्याला अट्रॅक्ट झालेला आपण एकमेकांना आदळतो का नाही, कारण तो फोर्स तेवढाच त्या ठिकाणी क्षमतेचा नसतो की जो जेणेकरून त्या दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना आदळतील. अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर आपण विचार केला पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर आहे. दोघांच्या मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो त्या ठिकाणी निग्लिजिबल असल्यामुळे आपल्याला तो जाणवत नाही. So that should be about the F is equal to G m1 m2 upon r square is the formula to calculate to force. कसा कॅल्क्युलेट केला आपल्या त्या ठिकाणी मित्राचं आपलं काय मासेस माहित आहे, त्या मासेस वरून त्या ठिकाणी आपल्या त्या दोघांमधलं असलेलं अंतर याच्यानुसार त्या ठिकाणी तो कॅल्क्युलेट केला जाईल. व्हॅल्यू ऑफ जी दॅट शुड बी कॅल्क्युलेट. या ठिकाणी m1 माहिती आहे, m2 माहिती आहे, r स्क्वेअर माहिती होतो जर दोन ऑब्जेक्ट याचा m1 माहिती आहे, m2 माहिती आहे, याचा r माहिती आहे. मग जी ची व्हॅल्यू कशी मिळवली तर g इज नथिंग बट द, मग g म्हणजे काय आहे तर g इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय तर त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढण्यासाठी वापरलेला कॉन्स्टंट असतो. त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली तर त्यासाठी काही ते एक्सप्रेशन ऑब्टेन करावं लागेल. मग बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द g as we know that this formula F is equal to g into m1 m2 upon r square. So what is the g? G is equal to this r here divided here it will be gets multiplied. So that is the g is equal to F r square upon m1 m2. This is the value of g. g ची व्हॅल्यू झाली. आता या ठिकाणी याचं युनिट फाइंड आउट करायचं. व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स? न्यूटन. व्हॉट इज द युनिट ऑफ r? r इज द डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. सो न्यूटन मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द युनिट ऑफ मास? किलोग्राम. या मासचं किलोग्राम, या मासचं किलोग्राम, दोघांचा प्रोडक्ट किलोग्राम स्क्वेअर.
So what we get here, that SI unit of the G is nothing but the Newton meter square per kilogram square. आता हेच आपण असंही लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेस टू मायनस टू, रेस टू मायनस टू मीन्स पर किलोग्राम स्क्वेअर. अशा प्रकारे तसंही लिहू शकतो. हिअर इन केस ऑफ सीजीएस मध्ये न्यूटन्स च्या ऐवजी काय वापरणार, डाइन. डाइन इज द युनिट ऑफ द force in case of the CGS system. So dyne in case of CGS system, centimeter is the unit for distance, so that should be the dyne centimeter square per gram square, means that will be the unit of dyne centimeter square per gram square. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला त्या व्हॅल्यू ऑफ जी किंवा जी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याच्यासाठी काय तर ही त्या ठिकाणी युनिट येतात. आता अशा प्रकारचं ही जी व्हॅल्यू ऑफ त्या ठिकाणी या जी युनिट मिळाली, हा फॉर्म्युला मिळाला. आता या एक्सपेरिमेंट केला आणि एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने व्हॅल्यू ऑफ जी फाइंड आउट केली. दॅट इज फर्स्टली फाइंड बाय द सायंटिस्ट हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या शास्त्रज्ञ पहिल्यांदा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ जी त्या ठिकाणी फाइंड आउट केली. आणि मग ती किती आली, तर जी इज इक्वल टू 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. सो दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ जी. ही जी ची व्हॅल्यू आहे. आता ही जी ची व्हॅल्यू थेरॉटिकली एक्सपेरिमेंटने फाइंड आउट केली. मग थेरॉटिकली ज्यावेळेस त्या ठिकाणी एक्सप्रेशन फॉर द ग्रॅव्हिटी, अर्थ ग्रॅव्हिटीचं जे एक्सप्रेशन मिळालं gm/r², त्याच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी कॅपिटल जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करण्यात आली. तीही इक्विव्हॅलंट टू दिस व्हॅल्यू आली. म्हणजे जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय झाली, कन्फर्म झाली. अँड दिस व्हॅल्यू डज नॉट चेंजेस हिअर अँड देअर इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मध्ये कुठेही जा ही व्हॅल्यू बदलत नाही. आणि म्हणून आपण या कॅपिटल जी ला त्या ठिकाणी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असंही म्हणतो. सो इट इज जी इज not only a proportionality constant, it is also called as a universal gravitation constant. Universal gravitational constant असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी न्यूटन्सचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. तर आपल्या सर्वांच्या हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आता यानंतर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी जो r² का घेतला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनलच का येतोय. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय, म्हणजे हा जर फॉर्म्युला विचारात घेतला तर मासेस वाढले तर त्या ठिकाणी काय होणार आहे, त्याचा प्रोडक्ट वाढणार आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे. मासेस कमी असतील, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे. सो दॅट शुड बी अबाउट द as mass increases, force increases, mass decreases, force decreases. Inverse r², distance decreases, force increases, distance increases, force decreases. म्हणजे याचा अर्थ डिस्टन्स जर वाढवलं तर फोर्स काय होणार, कमी, आणि डिस्टन्स कमी केलं फोर्स वाढणार. इनवर्स प्रोपोर्शनल. पण हा इनवर्स स्क्वेअर लॉ जो आहे तो इनवर्स स्क्वेअर आणि टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन याच्यामध्ये काय रिलेशन आहे हे त्या ठिकाणी केपलर आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक इक्वेशन तयार केलं गेलं आहे. ते इक्वेशन त्या ठिकाणी आपण त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी हे सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्यावं